गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे बघा सकाळ सकाळचं छान असं वातावरण आणि इकडे बघा ह्यांची सकाळची कामं चालू झालेत. धार काढायला लागलेत ह्यांनी आणि इकडं पक्ष्यांचा आवाज हे किती छान वाटते की नाही, ऐकायला छान वाटत होतं. झोप लागली पिल्लूला. झोप लागली. झोपा. आजकाल आयंशला सुद्धा खूप कळायला लागले माहिती आहे का तुम्हाला. पहाटे 3 वाजता तो जागा असतो आणि सकाळी 6 वाजता झोपतो आणि मग आजी त्याला झोपवत होती. इकडे लगेचच अक्कांची देवपूजा झाली होती. सकाळचं वातावरण छान झालं होतं आणि आज ना डोसा बनवायचा होता. त्याच्यासाठी काल डाळ तांदूळ भिजायला टाकले होते आणि त्याचं पीठ बघा इतकं छान झालं होतं ना. मस्त फुगलं होतं आणि असं वाटतं की आज चांगले डोसे होणार आहेत असे. खिडकी उघडली. बारकी बनवायला आणलीच. आता इथे बटाट्याची भाजी बनवायची होती म्हणून मी ते बटाटे उकडून घेतले आणि मग चटणी खोबऱ्याची बनवणार आहे. आणि इथे बघा ती तडका देते चटणीला. तिच्या हातची चटणी ना मला खूप आवडते म्हणून मी तिला तिथं बनवायला लावली होती. आणि हो, तुम्ही कशाचा बनवता डोसा ते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे डाळ तांदूळ भिजत घालून की नुसता रव्याचा बनवता ते नक्की सांगा मला कमेंट करून. म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना म्हणून विचारलं. आणि ते बघा दृष्टीने चटणीला तडका दिलाय आणि छान दिसते चटणी तिनं बनवलेली. आता तुम्ही ते बघितलंच की दृष्टीची चटणी बनवून झाली होती आणि आता नुसती ना बटाट्याची भाजी राहिली होती बनवायची. ती मी बनवणार होती. तर आता कढईमध्ये ना 2 ते 3 चमचे तेल तापायला ठेवले आणि मग त्याच्यात तेल चांगलं कडू दिलं आणि मग लगेचच 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मोहरी टाकली. ती छान अशी तडतडू दिली. लगेचच कढीपत्ता टाकला आणि तो सुद्धा चांगला तळून दिला. आणि मग इथे छोटासा कांदा उभा कट केलेला इथं मी टाकला आहे आणि छान कांद्याला ना चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे आणि लगेचच त्याच्यात हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे. आता इथं छान अशी मिरचीसुद्धा भाजून घेणार आहे आणि लगेचच मग 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ त्याच्यात टाकून छान असं हलवून घेणार आहे. आता इथे बघा मसाला भाजेपर्यंत ना दृष्टीने मला बटाटे कट करून देत होती. तुम्ही पण किती छान बनवलेलं सगळं. बटाट्याची भाजी झाली होती. पप्पा म्हटलं हा उशीर लागला मी ते. आता इथे बघा आपली बटाट्याची भाजी सुद्धा बनवून तयार आहे आणि इतकी छान दिसते ना की बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटते. चवीला पण छान झाले आणि मग लगेचच मी डोसा बनवायला घेणार आहे. आता इथं मी तेल वापरलेलं नाही बरं का. मी इथं तुपात डोसा बनवते. इथं मी तूप घेतलेलं आहे. वाव, जाळी सुटली की तिथे. वाव, इकडे बघ बरं एकदा. छान पलटलं म्हणून हसायला लागली ना. आता इथे बघा आपला नाश्ता बनवून तयार आहे. बटाट्याची भाजी, चटणी खोबऱ्याची आणि डोसा. बघा किती छान आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. असं जाळीदार डोसा आणि आपल्या मनासारखा नाश्ता झाला ना इतका आनंद होतो ना की काही विचारूच नका. तसाच मला पण झालाय. आणि इथे बघा पप्पानी अगोदरच नाश्ता करून घेतला होता. तिथलं काही शूट मला घेता आलं नाही आणि मग ह्यांना दिला भाजी काय इथं कसं झालं खायला. ते सांगायला तर.
आता ह्यांचा आणि पप्पांचा नाश्ता करून झाला आणि लगेचच मग आम्ही बसलो इथं खायला. तर या तुम्ही पण खायला डोसा. तर कसा वाटला हा आपला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.